एका विकृत तरुणाने विवाहित महिलेचा खून करून मृतदेहासोबत बलात्कार केल्याची संतापजनक घटना महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये घडली आहे। या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच नागपूरकर भयंकर संतापले आहेत। आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे। शरीर संबंधास नकार दिल्यामुळे रागाच्या भरात तरुणाने महिलेचा खून केला। त्यानंतर मृतदेहासोबतच शरीर संबंध ठेवण्याचे तपासात उघड झाले आहे। नागपूरमधील हुडकेश्वरमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचं समजतंय। आरोपी रोहितला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून चौकशी करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रोहित आणि मृत महिला यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते। महिलेने आरोपीस शरीर संबंधास नकार दिला, त्यामुळे रागाच्या भरात त्याने आधी महिलेचा गळा दाबून खून केला। त्यानंतर महिलेचे कपडे काढून मृतदेहासोबतच बलात्कार केला व महिलेच्या अंगावर कपडे घालून आरोपी पसार झाला। महिलेची मुलगी संध्याकाळी शाळेतून घरी आल्यानंतर हे अमानवीय कृत्य उघडकीस आले। हुडकेश्वर पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला ही मूळची मध्य प्रदेशची असून कामाच्या शोधात 6 वर्षापूर्वी पतीसह नागपुरात आली होती। महिलेचा पती एका धाब्यावर आचारी म्हणून काम करतो, तर मुलगी 7वीला आहे। आचारी पती सकाळी कामावर गेल्यानंतर तो मध्यरात्री 1 वाजताच घरी परत येतो। मृत महिलेला दारूचे व्यसन होते, त्यामुळे तेथीलच 3-4 दारुड्या मुलांसोबत तिची ओळख झाली होती। त्यातलाच एक होता रोहित आणि महिलेची ओळख व त्यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले। दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते। ते दोघेही वारंवार भेटायचे। नवरा कामावर आणि मुलगी शाळेत गेली की रोहित मृत महिलेला तिच्या घरी येऊन भेटायचा। गुरुवारी ही पती कामावर गेल्यानंतर महिलेने रोहितला फोन करून घरी बोलावून घेतले। घरी बोलावताना तिने रोहितला दारू आणायला सांगितले। त्यानंतर दोघांनी दारू ढोसली आणि मस्तपैकी जेवण केले। त्यानंतर नशेत असणाऱ्या रोहितने महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी केली, पण महिलेने रोहितला नकार दिला। त्यानंतर संतापलेल्या रोहितने महिलेचा गळा दाबून खून केला व दारूच्या नशेत त्याने मृतदेहासोबत बलात्कार केला व तिथून पसार झाला।